तर नमस्कार मंडळी, मी कोकणचा कोळी. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आताच आपण आलोय पेरा मासेमारी करून. सकाळी जवळजवळ 2:30 ते 3 ला गेलेलो आणि घरी आता आलोय ते म्हणजे 7 वाजता. तर डायरेक्ट आपला बोईड बघा आणि ते घेऊन जाऊ डायरेक्ट होलसेल मार्केटला, म्हणजे आपल्या पट्टीवर घेऊन जाऊ आणि बघू लिलावात किती रेट मिळतोय. तर आता बोईड बघा आणि नंतर जाऊ डायरेक्ट पट्टीवर. तर आपला आजचा सगळा हे बोईट मावरा आहे, जे आपण सकाळी गेलेलो पेऱ्याला. घरून 2:30 ते 2:45ला गेलेलो आणि बोईड बघू शकता कसला मस्त भेटलाय. बरेच दिवसांनी भेटलाय आपल्याला हे बोईड. आणि त्याच्यासोबत बारीक कोलबी पण आहे. आपल्या समुद्रावर पण भरपूर चिखल आलाय. एवढाच नाही तर त्या गोणीमध्ये पण बोईट आहे, ते नंतर दाखवतो. आणि या साईडला एक बारीक चिंबोरी. पटापट क्लीन करून घेऊ सगळा मावरा. आणि या साईडला आपला पेरा क्लीन करताना बारीक काचका लागलीत त्याच्यात. आणि या साईडला आहे बोईट मावरा. आईने लगेच धुवायला घेतलाय सगळा मावरा, कारण की आपल्याला घेऊन जायचं आहे पट्टीवर. आणि हे देखा गोणीमध्ये कसला मावरा आहे. सगळा मोठा मोठा बोईट आहे याच्यात. सकाळी एकदम लवकर गेलेलो आणि बोईड बघू शकताय कसला भेटलाय. सगळा मिक्स आहे, बारीक आणि मोठा. तर आता पटापट सॉल्टिंग करू. बारीक एक साईडला काढू आणि मोठा एक साईडला काढू आणि घेऊन जाऊ डायरेक्ट पट्टीवर. बघू शकताय मस्त बोईट. आणि मोठ्या बोईटामध्ये अंडी पण आहेत. एकदम मस्त भेटलाय बोईट आज. पटापट मोठा मोठा साईडला काढायला घेतलाय आणि आई त्या साईडला बारीक बोईट काढते. आपल्याला पट्टीवर लवकर जायला लागेल, कारण की उशीर होत चाललाय. जवळजवळ 7:15 वाजायला आलेत. बरेच दिवसांनी आपल्याला एवढा बोईट भेटलाय. साईज बघू शकता, हातामध्ये घेतल्यावर समजत असेल कसली मोठी आहे. बारीक साईज पण भरपूर होते आणि मोठ्या साईजची पण मस्त होते एकदम. एकदम ताजा आहे. पटापट पाणी मारून घेऊ आणि घेऊन जाऊ पट्टीवर डायरेक्ट. या साईडला बारीक काढला आणि या साईडला मोठा काढलाय. अजून आपला बराचसा बोट सॉल्टिंग करायचा बाकी आहे. आणि ही बारीक कोलंबी. तर चला पटापट तयारी करू आणि घेऊन जाऊ पट्टीवर डायरेक्ट. या साईडला आई पटापट सॉल्टिंग करते, कारण की उशीर झालाय आपल्याला. हे जे 2 डिशामध्ये काढलं आहे ते आपण पट्टीवर घेऊन जाऊ आणि बाकी आपल्या मार्केटला विकायला ठेवू. चला पट्टीवर डायरेक्ट पट्टीवर आलोय मंडळी. आणि ह्या साईडला आईने डायरेक्ट लिलाव चालू केलाय. डायरेक्ट बघू शकता आईजवळ गर्दी झाली बोईड घ्यायला आपला. डायरेक्ट भाव करायला पण सुरुवात केली 60-90. 800 900 बंदा में ठेव 900 जाऊ काय वाकल्या मी 1500 रुपये घेणार.
850 दे. 800 पण मागव, 850 मागव. 850 पण मागेत, 850 पण मागेत. 1000 रुपये हो म्हणायचं मग मी देत नाही. 800 पण बघितलं असेल आपल्या बोल्टाचा लिलाव झालाय. एक जे मोठा होता ते 1000 रुपयाने गेला आणि बाकी आई बोलली 1500, पण त्याचे 1100 झालेत. आता काय माहित त्याचा किती रेट देतील आपल्याला. त्या मावशीने घेतलाय आपला बोईट आणि दुसऱ्या मावशीने घेतलाय. अजून बघू पट्टीवर दुसरा अजून काय माव राहिलाय. आणि बघू शकता तांब एकदम ताजी आहे. आणि या साईडला चिंबोरी पण आली आज एकदम मस्त. तल्यांची कोलबी. अजून जे आपण बोईट ठेवलाय घरात ते परत घेऊन येत आहोत, कारण की चांगला रेट मिळाला आहे आज आपल्याला बोईटाला. कारण की साठणी पण जाम आहेत, त्याच्यामुळे आता परत येणार आहोत बोईट घेऊन आपला. तर घरी आलोय आणि एका डिशामध्ये बोईट काढून घेतलाय. तर मंडळी पट्टीवर जाताना आलाय तो म्हणजे पाऊस. काय तुला 1200 रुपये द्या, मग काही आवडत घेतली ना 1000 रुपये केले. पण तुला मग तुला मग देत आहे ना का? मग तुला मग त्यावर काय देऊ मग नको. जे आपण आता बोईड घेऊन आलो त्याचा लिलाव 1200 ने गेलाय. जास्त पण नव्हता, कारण की आता होड्या नाहीत त्याच्यामुळे रेट चांगला मिळतो. आता दुसऱ्या होड्या आल्यात काय बघू पट्टीवर जाऊन. आणि या साईडला आपल्याला पापलेट बघायला भेटतात, एकदम ताजी आहेत खौलाची. आता पट्टीवर पण डोलकर चालू आहेत, तर त्यांना जाऊन बघू आता काय मावरा आहे. या साईडला बघताय सगळी पागलांसाठी गर्दी आहे. जे सगळा खाडीमध्ये डोलीला मावरा भेटते त्याच्यासाठी गर्दी आहे सगळी. या मावशीने पागोल घेतलेला आणि त्यांच्यात हाय बघा काय बोंबील, एकदम ताजे बोंबील. आणि या साईडला नवीन ब्रिजचा काम चालू आहे आणि आपल्या पट्टीवर बोंबील आले ना आज. या मावशीजवळ पण बोंबील दिसतात आणि साईज एकदम मस्त आहे, खायला एकदम भारी लागतील. एकदम मीडियम साईजचे बोंबील खायला भारी लागतात. हातात घेतल्यावर साईज समजत असेल कसली मस्त आहे. परफेक्ट साईज आहे बोंबलाची. तर मंडळी फायनली आपला सर्व बोईड देऊन झालाय पट्टीवर. तर आजचा लिलाव तुम्हाला कसा वाटला आणि आजचा बोईड पण कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.